नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर मी आता आली आहे संत सखुबाई यांच्या मंदिरात आणि तिथे आपण भेटू शकतोय. हा माझा पांडुरंगाची टीम आहे माझ्यासोबत. म्हणजे संत सखूंची भूमिका साकारणारी स्वराली आणि रेवंत पांडूची भूमिका साकारतोय आणि त्याचबरोबर या मालिकेचे लेखक सुद्धा आहेत माझ्यासोबत. कसे आहात तुम्ही सगळे? एकदम छान, एकदम मस्त. आणि इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं मुळात. नक्कीच. बरं, आता नुकताच इंटरव्ह्यू सुरुवात होणार होती आणि सखू अशी लांब होती पप्पांशी काहीतरी बोलत, तिच्या खऱ्या वडिलांची स्वराली. तर ह्याने अशी छानपैकी हाक मारली. काय मारलीस बघू एकदा? सखू इथे ये. सकू म्हणतोस तू? हा, सकू बोलतो तुला? हो. जे सुरुवात झाली आहे इथूनच नावा अशी छानपैकी हाक मारायची ना. बरं, तुमची भेट कशी झाली आणि काय त्यावेळेला तुमची मैत्री कशी झाली? म्हणजे आधी आम्ही एकत्र एकदा केलेलं आहे. काम. हा. तेव्हाच ओळख होती आधीच. आणि मग आणि त्यानंतर फर्स्ट त्याच्यामध्ये जेव्हा आमची भेट झाली, सखूला माहितीच नव्हतं मीनी काम केलंय. हा. आणि आणि मग लहान असतील ना तेव्हा खूपच. नाही, तेव्हा ह्याचे हेअर खूप मोठे होते. या भूमिकेसाठी हे बारीक केलेत ना. त्यामुळे मी त्याला लवकर ओळखलं नाही. मग ते मोठे केस आवडतात की हे असे छान आवडतात सुटसुटीत? मोठे. बरं, तेच मला विचारायचं होतं की पहिला टेक जेव्हा पहिला तुम्ही एकमेकांना समोर बघितलं असेल की हा माझ्या सोबत आहे, ज्याच्यासोबत मी आधीच काम केलं आहे, तर असं छान वाटलं का की हा आता हा माझा मित्र तोच आहे पुन्हा एकदा? हो, आधी आधी आम्ही मित्र नव्हता. आधी मित्र नव्हतो म्हणजे भांडणं होती आधी? नाही, आधीचे म्हणजे ती ऍड होते छोटीशी एका दिवसासाठी. मग तेव्हा तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. पण होतो. आणि मी हिचा सिरियल बघत होतो, तेव्हाच तिच्या सोबत फोटो काढले, तेव्हा आमच्या दोघांची फ्रेंडशिप झाली. तिची सिरियल पण ती पण छान होती आणि ही पण तितकीच छान होईल नक्कीच. बरं सर, काय सांगाल, या मालिकेचे लेखन करताय तुम्ही आणि खूप सुंदर मालिका असणार आहेच, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेलच छान. काय सांगाल, कसं वाटतंय हे सगळ्यांनी या काय म्हणतात या टीम सोबत जॉईन होण्याचा तुमचा एक्सपिरियन्स कसा? ही आमची बाकीची टीम आधीपासून आहे. गेले 10 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय आणि पुन्हा एकदा तोच अनुभव सखा माझा पांडुरंग करताना आम्हाला येतोय. कारण याच्यात लहान मुलं आहेत आणि लहान मुलं एक वेगळा जिवंतपणा सगळ्या सेटवर आणतात. त्यांना कुठलं दडपण नसतं जेवढं मोठ्या माणसांना असतं. तसं यांना कुठल्याच सीनचं कुठलं काही करताना बोलताना पाठांतर करताना असं कुठलं दडपण नसतं आणि त्याच्यामुळे खूप छान वाटत असतं. आणि आपल्याला जे साध्य करायचं किंवा आपल्याला जे हवं आहे ते इतक्या सहजपणे येतं की बघत राहावंसं वाटतं ते. मला तेच विचारायचं, 16व्या शतकातली ही गोष्ट आहे आणि तिथे असे आपल्या रोजच्या वापरातले शब्द काही येऊच शकत नाहीत, पण लहान मुलं आहेत तर ते म्हणजे हे बोलण्याची तो एक लहेजा असतोच आपला. तर त्या गोष्टी कशा हे जमवून घेऊन घेतायत किंवा तुम्ही कसं ते आणताय लिखाणात वगैरे? त्याच्यामध्ये सुद्धा ना फार कष्ट आम्हाला नाही पडले. म्हणजे आम्हाला ती सवय होती ते करण्याची, त्याच्यामुळे ते शब्द येत होते. पण ह्यांच्याकडनं म्हणायचं गेलं ना तर अगदी सुपीक माती असल्यासारखं आहे की ह्याच्यात जे आपण दाण टाकू तेवढं ते उगवून येत आहे. तशा पद्धतीनं यांच्याकडनं ते शब्द सहजगत्या येतात. म्हणजे ते बोलताना कष्ट येत नाहीत किंवा त्याच्या भावामध्ये सुद्धा कुठली कमतरता नसते. अपेक्षित असतं ते सहज येतं. जणू ही मंडळी त्याच वेळेला आहेत असं ते वाटावं, इतक्या सहजतेने ही मंडळी करत राहतात. खरंच कठीण नाही वाटत हे तुला, असं म्हणजे एखादा शब्द जड गेलाय असं झालंय कधी की हा शब्द कसा उच्चारतात नेमकं असं झालंय? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. रेवंत, तुला? मला तर बिलकुल नाही. मला तर रोज तसेच शब्द असतात. रोज तसेच शब्द असतात म्हणून सवय लागली आता. अरे पण तू किती तो लहेजा इतका छान बोलला तो मलाच इतकं शॉक झालं की इतका छान लहेजा कसा पकडला या लहान मुलाने. किती छान बोललास तू. तुला कसं वाटलं हे सगळं बघून? मला खूप छान वाटलं आणि खूप छान वाटणारच आहे पुढे. छान वाटणार आहे, हा कॉन्फिडन्स आहे खूप छान. आणि स्वराली स्वतःला सुद्धा पहिल्यांदा छान बघितलं असशील आणि आपल्यासमोर ना सुनील तावडे सारखे मोठे कलाकार आहेत जे असे म्हणजे सखुशीच वाईट वागणारे आहेत. ते तुझ्या समोर आहेत तर तेव्हा कसं वाटतं? दडपण आलेलं का? पण मला एक गोष्टच नाही माहिती, दडपण म्हणजे काय? भीती वाटते का ग त्यांची? नाही, ते खूप चांगलेत. टेन्शन टेन्शन असतं ना काही जणांसमोर कसं बोलायचं असं नाहीच येत. आम्हाला ते माहितीच नाहीये त्याच्यामुळे ते येतच नाही. आणि तेच खूप मोठं
सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की यांना त्या कुठल्याच पद्धतीचं ना कॅमेरा ना अख्खं युनिट ना समोरचा प्रसिद्ध कलाकार असं कुठलंच दडपण यांना येत नाही ना, तेवढं ते सहजगत्या करत जातात आणि तेवढं सहजगत्या खूप चांगले आहेत त्यांच्याकडे. किती छान. बरं सखू म्हणून तू विठ्ठलाच्या मूर्तीशी गप्पा मारत असतेस, बोलत असतेस, पण कधी आतापर्यंत भूमिका केल्या असतील की समोरचा व्यक्ती ना तुला काय म्हणतात ते इमोशनल प्रतिसाद देतोय, पण इथे तुला मूर्तीशी बोलायचंय, रिस्पॉन्ड करतोय तुला समोर, तर ते कसं वाटतं तुला शूट करताना? छान वाटतं. तेव्हा असं वाटत नाही की असं काहीतरी विठ्ठलाने बोललं पाहिजे, की तू पण विठ्ठलाच्या मनातलं ओळखायला लागलीयस? विठ्ठलाच्या मनात आता नव्हतं का संवाद नव्हता का तुझ्यात? मला माहिती आहे तुझ्या मनातलं काय आहे ते. पण ते अवघड जातं ओळखणं. आता सखूच्या भूमिकेत आली असतं ते सोपं होईल हळूहळू नक्कीच. सो थँक्यू सो मच तुम्हाला तिघांनाही, आणि कशी छान मालिका, तुझ्या भूमिकेला प्रेम तसंच छान मिळत राहो. थँक्यू सो मच. थँक्यू. आभार, मनापासून आभार.